श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा हा आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. संडे आहे, थोडंसं लेट स्टार्ट झालं बिकॉज ऑफ आजारी होते. आणि तर आंबिवलीवरून क्लायंटने व्हिजिट केली होती माझ्याकडे, जर त्यांचा हेअर स्पा स्टार्ट केला होता. त्यांच्या स्किनचं कन्सल्टेशन आपण घेत होतो आणि स्किन रुटीन मी त्यांना सांगत होते सगळं व्यवस्थित प्रकारे तुम्ही फॉलो करा आणि डेली स्किन रुटीन फॉलो करण्याचे बेनिफिट्स मी त्यांना एक्सप्लेन करत होते. हे आणि आमच्या शॉपमध्ये अशी नेल्स रिलेटेड मस्ती चालली होती, मस्त असे प्रॅक्टिस करत बसले होते. संडे असूनसुद्धा क्लिनिंग चालू होतं. त्याच्यानंतर हे सगळं करून घ्यायला लागतं. क्लायंटने ऑन कॉल सांगितलेलं की माझी मिड लेंथ आहे आणि त्यांची लेंथ बघून आम्ही सगळे शॉक झालं होतं. क्लायंटला हेअरकट आणि हेअर स्पा करायचा होता, सो तेच आम्ही डिस्कस करत होतो. थोड्याफार लेझर ट्रीटमेंट झालेल्या आज. आणि कोणतीही ट्रीटमेंट करण्याच्या आधी आपण क्लायंट कन्सल्टेशन तर करतो. पण अशा प्रकारे आमचं चालू होतं. आज आम्ही लवकरच जेवण केलेलं, मेडिसिन घ्यायचे होते. थोडासा मेकअप होता, थोडासा म्हणजे बेसिक मेकअप होता. त्याच्यानंतर मस्त असा छानसा हेअरकट केला होता मी. असं मोस्ट ऑफ हेअर ट्रीटमेंट्स होत्या, जे बाहेरून क्लायंट्स येतात त्यांचे ट्रीटमेंट्स चालू असतात. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असं शॉपमध्ये फॉगी असं हे झालं होतं. बट डोंट वरी, असं काही आग वगैरे लागली नव्हती. प्रोटीन ट्रीटमेंट्समध्ये असं थोडंसं धूर होतं मस्त. त्याच्यानंतर हायड्रा फेशियल केलं. तर रात्री खूपच लेट झालं होतं. इथे बघू शकता कंटिन्यू 2-3 ट्रीटमेंट जेव्हा चालू असतात तेव्हा असं सगळं धूर होतं. बट त्याच्या तुमच्या हेअर्सला काही हार्म होत नाही, ते हेल्दीच असतात. त्याच्यानंतर लास्ट माझा हेअरकट मेक केला आणि देन जे रात्रीचे वाजले होते 11:30. इथे मी शॉप चालूच होतं, एक ट्रीटमेंट चालू होती, मुलं थांबली होती आणि देन मी आणि साई निघाले फेरफटका मारा. तर अशा पद्धतीने माझा हा दिवस संपला होता. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला एवढं प्रेम आणि ॲप्रिशिएट करता. खूप जणांचे मेसेज आले होते की शिल्पा खूप छान. आणि थँक्यू सगळ्यांना. आणि मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.